नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचा दिवस आज आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर करते व्हिडिओला सुरुवात करते. आज श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, कारण की गेल्या गुरुवारपासून अमावस्या चालू झालेली आहे, बरोबर ना. श्रावण महिन्यापासून मी माझ्या उपवासांना म्हणजे स्वामींचे 11 गुरुवार, वैभवलक्ष्मीचे 11 शुक्रवार ह्या उपवासांना मी सुरुवात करते. तर गेल्या गुरुवारपासून तर मी काही सुरुवात केली नव्हती गेल्या आठवड्यामध्ये, कारण की गुरुवारीच नेमकी अमावस्या पण होती ना. मग अमावस्या आणि एकादश वगैरे असते त्या दिवशी उपवास धरावा, पण तो दिवस काउंट केला जात नाही आहे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की पुढच्या गुरुवारपासूनच आपण सुरुवात करूया. मग ह्या गुरुवारपासून मी 11 गुरुवार स्वामींच्या उपवासालाही सुरुवात केलेली आहे. मग पूजा वगैरे, मांडणी वगैरे ह्या गोष्टी पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि असं का केलं तर माझी सुरुवातच झालेली नव्हती. सुरुवात झालेली असती आणि मध्येच जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या वेळेला जर अमावस्या वगैरे आली असती का एकादश आला असता, तर मी उपवास पूजा वगैरे नेहमीप्रमाणे ते गुरुवारचं केलं असतं. आणि तो गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे गुरुवार तो काउंट केला जात नाही आहे. त्यामुळे मग मी सुरुवातच झालेली नव्हती, म्हणून मग म्हटलं पुढच्या आठवड्यापासूनच आपण सुरुवात करूया. आजपासून अशीही मी उपवासाला सुरुवात करत आहे. पहिला गुरुवार आहे माझी, तर पूजा वगैरे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आवर्जून बघा. सकाळपासूनच चालू केलेला आहे, तर दाखवते पुढे. अजून पूजा वगैरे माझी बाकी आहे. आधी देवपूजा वगैरे करेल आणि नंतर मग स्वामींची मांडणी वगैरे सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि व्हिडिओ मी आज पूर्ण बनवेल. चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. जेवणाची सुरुवात केलेली आहे. इथे मी कुकर लावलेला आहे आणि चपात्या करायला घेतलेल्या आहे. पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे, चपात्या करते. कुकर झालेला म्हणजे लावलेला आहे आणि मशीन झाली आहे माझी. ड्रायरला कपडे लावलेले आहेत, कपडे पण वाळत घालायचं आहे. पहिलं घरातलं आवरून घेते आणि निवांत पूजा करते. चपाती सुद्धा माझी लाटून झालेली आहे. तवा तापतोय आणि चपात्या पण बघा की एकदम पातळ पण नाही करत आणि एकदम जाड पण नाही करत, अशी चपाती असते, कारण की सॉफ्ट राहते. आणि हे तेल आहे ना ॲक्च्युली मकीन्स तळलेलं होतं, तर मी तसंच ठेवलेलं आहे ते. मग आता चपात्यांना होईल, मिक्स केलं नाही आहे, नाही तर तेल ते वेगळं काढत असते. चला इथे चपात्या देखील झालेल्या आहेत. कुकर पण झाला आणि थोडीशी ना रात्रीची मेथीची भाजी उरलेली ती ठेवलेली आहे अशीच तव्यावरती. चला आता थोडंसं हे कपडे धुवून झालेले आहेत, ते वाळत घालायचे. आता थोडं घरातलं आवरून घेते, झाडून वगैरे घेते, मग भेटू पुढे. इथून काय मी पूर्ण व्हिडिओ घेतला नव्हता, जो घेतला आहे तो भूमिकनेच घेतलेला होता, तर थोडंफार त्यांनी शूट केलेलं आहे म्हणून व्हॉईसवरती देत आहे. तर इथे स्वामींचे 11 गुरुवारचे उपवास आहे, तर माझी मांडणी चालू आहे, तर पूजा पूर्ण मांडून घेत आहे मी. म्हणजे उशीर मला थोडासा झालेला, त्यामुळे काही म्हणजे मी नाही, भूमिकलाच सांगितलं की तुझ्या पद्धतीने जितकं जमेल तेवढं शूट कर. कॅमेरा भूमिकने पकडलेला आहे. पूजा पण थोडक्यातच दाखवलेली आहे. मी तर काहीच शूट घेतलं नव्हतं, त्यातल्या त्यात तरी म्हणजे त्याने घेतलं की त्याला सांगितलं की थोडं तुला जमेल तसं कर तू. गुरुवारची पूजा झाली
आता इथे काय प्रॉब्लेम झालेला होता, कॅमेरा ऑन केला आणि मी तसंच शूट घ्यायला चालू केलं, बोलायला चालू केलं, पण माझ्या लक्षात नाही आलं की कसं मंत्र वगैरे स्वामींचे तारक मंत्र वगैरे हे घरात चालू होतं, नामस्मरण वगैरे चालू असतं वगैरे, परत कॉपीराईट पडेल म्हणून मग मी परत हा पण व्हॉईसवरतीच घेतला, आवाज म्यूट केला. मग आता पूर्ण घर पण दाखवते. पूजा वगैरे झाल्यानंतर इथे उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे, लेपन वगैरे, आणि इंटरेस्टलाच दरवाजावरती आहे ना स्वामींचं म्हणजे असं एक नावाचं कसं श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्टिकर घेतलेलं होतं, म्हणजे असं लाकडी स्टिकर आहे ते पण. आणि इथे पूजा वगैरे पण मांडून घेतलेली, पसारा सगळा तसाच होता, ते आवरायचं होतं. तर म्हटलं आधी पूजा पण दाखवून घेते, परत राहिलं तर राहतंच, कारण की अर्धा स्वयंपाकसुद्धा माझा बाकी होता, अर्धं सगळं झालेलं होतं. मग नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता. 11 गुरुवारचे उपवास धरलेले आहेत मी स्वामींचे. त्यातली पहिल्या गुरुवारची माझी पूजा तर थोडक्यात दाखवलं वगैरे. तर कशी वाटली पूजा हे सुद्धा मला आवर्जून कमेंट करून सांगा, आणि जिथे चुकली तिथेही मला कमेंट करून आवर्जून सांगा. आणि हे देवारं आहे की देवारं. आणि हां, अजून एक गोष्ट मी बोलायला विसरली, हे जितके म्हणजे फूल हार वगैरे जो बनवले आहेत ना, हे मी स्वतः विकत फुलं फक्त घेऊन आली दादरला जाऊन, आणि हे मी स्वतः बनवलेले आहेत. कळसवरती वेणीसुद्धा जो आहे ना, ती मी स्वतः माझ्या हाताने बनवलेली आहेत. हे गजरे वगैरे बनवून हार वगैरे हे सर्व मी स्वतः बनवलेलं आहे. कसं वाटलं तेही आवर्जून सांगा मला कमेंट करून. सकाळी थोडंसं जरा कसं थोडंसं चपात्या वगैरे करताना पण शूट घेतलेलं होतं, त्यासुद्धा गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. आता इथे माझ्याकडे अजून एक स्वामींची मूर्ती आहे, ती मला गिफ्ट आलेली होती. त्याला पण चाफ्याची कंठी वगैरे आणि असं फुलांचा गजरा बनवून त्याचा हार केलेला होता, ते पण दाखवते. तर आजचा व्हिडिओ ॲक्च्युली कसं झालं की मंत्र वगैरे सगळं चालू होतं, तर गाणी वगैरे जर व्हिडिओमध्ये असेल ना तर कॉपीराईट पडतो, ह्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं, आणि त्यामुळे नंतर मला व्हॉईसवरती व्हिडिओ द्यावा लागला. व्हिडिओला आता इथेच स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.